या ठिकाणी कोण आहे? त्या सर्वाचा समुदाय तो मी किंवा सर्व मी. त्या मन इंद्रिय प्राण त्या सगळ्याचा समुदाय जो आहे तो मी. त्या सर्व मी कोणी निराळा वेगळा आहे. मी मने प्राणे इंद्रिय देह आहे. त्या समुदायाहून मी भिन्न आहे. मी कोण आहे असा प्रश्न विचारणारा साधक तीव्र जिज्ञासू असते, मुक्तीची आशा असते आणि सक्तीचा निराश असतो. वेदाचा अभ्यास असतो, गुरुचा सत्संग असतो, बोधाचा आविष्कार असतो आणि त्या ठिकाणी परमेश्वर प्राप्तीचा सतत मनामध्ये आग्रह असतो की मला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, मला देहबुद्धीची निवृत्ती करायची आहे, मला मी कोण हे जाणून घ्यायचंय, मला देहाला संबंध असलेल्या वृत्तीला टाकायचंय आणि मला आत्मानुसंधान भोगायचे. मी काय करू? म्हणून श्रवण करण्यासाठी साधक जातो आणि वेदांताचा आश्रय घेऊन अशा ग्रंथाचा अभ्यास करतो. त्याला पंचकरण म्हणतात. त्या पंचकरणात एक प्रश्न सांगितलाय की त्या गुरुला शरण जाऊन त्यांना विचारावं की देह मन इंद्रिय प्राण अहंकार मी, त्या समुदाय असलेला देह मी का देहाहून भिन्न मी, असा प्रश्न तो साधक गुरुला करतो. तर ते कृपा करून मला सांगा असे म्हणावे. पान नंबर 31. आता सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण एटले तारू जन्म. झालं माऊली ते दोहा नंबर 3. झालं माऊली कहे स्वस्वरूप जाण. काल झालं ना, रात्री झाला आपला. आता शिष्यापर्यंत आलो आपण. मग तेच वाचायला नाही आधीच वाचतं माऊली. पुढे गेले का? हो, हे झालं ना काल सगळं. ललाट पत्रिका तुझी आहे जन्म मरणाची, ती तुकडे तुकडे होऊन जाईल इथपर्यंत आलतो काल. आता शिष्य म्हणतो गुरु महाराज, आपण जन्म मरणाची ललाट पत्रिका म्हटली, तिचा अर्थ काय? ललाट पत्रिका म्हणजे काय? जन्मपत्रिका माहितीये, कोणता जन्म, कोणता नक्षत्र, कोणती पिढा आहे, कोणती शांती आहे, हे पोरग घरात येऊन काय करेल, बरबाद करेल का आबाद करेल. जसं दुर्योधन जन्मला तर व्यास आले, ह्याला मारून टाक म्हणले, नाहीतर हा कुळाचा विध्वंस करेल. पण त्या माईच्या लोभानं त्यांना मारून टाकलं नाही आणि त्यानं एका मुलामुळे पूर्ण विध्वंस केला कौरव कुळाचा. तसा अज्ञानी बुद्धी ही विध्वंस करते जीवाचा. दोन शब्दाचा भावार्थ ज्यांना कळतो त्यांना सतत चिंतनात राहतात, अभ्यास करतात, संताला शरण जाऊन त्यांची सेवा करतात, त्यांना हृदय देतात आणि त्याच्या हृदयाच्या पलंगावर सद्गुरूचे चरण राहतात. त्याला म्हणतात मज हृदयी सद्गुरू. माऊली. त्याच्याशिवाय पर्यायच. सद्गुरूला जर आपण जीव लावला नाही, त्यांची सेवा केली नाही, त्यांना प्राणासारखं प्रेम नाही केलं, त्यांचा अनादर केला, तर तुम्हाला ऐकून मधी बोलून काय होत नसतंय. त्यांचा अनादर करायचा तुमचा हक्कच नाहीये. हो माऊली. सारखं व्यवहार करता येत तर त्यांचं प्रेम तो वाजळच गेलं. सद्गुरूच्या शब्दाचं किती सामर्थ्य, किती पावर आहे, त्यांची सेवा कशी करा तेच माहित नाही. करतो का आपण सेवा गुरुची? नाही माऊली. करतो का? काहीच नाही माऊली. ते किती कष्ट करतात, तुमच्यासाठी झटतात, आयुष्य तुम्हाला देतात, त्यांना संसाराची चिंता न देहाची चिंता. तुम्हाला खरंच सांगितलं मी की महाराज यायचे एकावर एक 4 कपडे घालून, पायी यायचे, पायी जायचे, 2 टाइम 3-4 किलोमीटर चालायचे. आम्ही विद्यानगरला आम्ही पण चालत जायचो एका पाठाला. आता आत्मनिष्ठा पाहिजे, गुरुभक्ती पाहिजे, गुरु सेवा पाहिजे, त्यांचं स्मरण पाहिजे, त्यांचं कमीत कमी प्रेम तरी पाहिजे. नका सेवा करी खड्ड्यात जात मी, पण प्रेम जसं संसाराला प्रेम आहे, लेकराला प्रेम आहे, भावाला, माईला, बापाला तितकंच प्रेम आहे. पुढे काय? पुढे बांध घातलाय. पण जे उद्धार करतात, जे जन्ममरणाची पत्रिका फाडतात, त्यांना प्रेम नाही. प्रेम कुणाला?
आपल्या नातेवाईकाला, आपल्या घरातल्या कुटुंबाला, आणि ते का हंडेत लातान बुक्या. काय कसं कळत नाही आपल्याला. मला तुम्हाला काही त्रुटी काढायची नाही, पण आपण काय वागतो ते सांगायचे. जे आपल्याला सुख देतात, प्रगट करून देतात, तुमचं दुःख हरण करतात, जन्मावरून तुमचं बंद करतात, तुम्हाला ईश्वराकडे नेतात, तुम्हाला ब्रह्मभाव आणून देतात, तुम्हाला देहातून अलग करतात, त्यांना आपण काय करतो? काय करतो सांगा? साष्टांग दंडवत करतो माऊली. फक्त तेवढंच करतो, काहीच करत नाही. जे काही देत नाही, दुःखापासून त्यांना देताच येत नाही, त्यांना आपण जीव ओळून टाकतो. हे थांबवायला पाहिजे. म्हणून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रेसी जिंकावे, भाषण करावे परिमित. हो माऊली. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलोपता काय निद्रेसी जिंकावे, भाषण करावे परिमित, भाषण करावे परिमित. मोजकच बोलायचं. परिमित म्हणजे मोजून. काम पडलं तर वाणी उडायची, तर शांत निवांत एकांत. हो माऊली. हे साधक म्हणतात त्याला बेटा. म्हणून प्रश्न काय केलाय की जन्म मरणाची ललाट पत्रिका म्हणजे तिचा अर्थ काय? आम्ही जन्माला ती पत्रिका, जन्मपत्रिका करतो, आणि तुम्ही म्हणता ललाट पत्रिका. काय का ललाट पत्रिका म्हणजे तुमच्या कापडाच्या कर्माची रेषा. तुम्ही काय काय पाप केले, काय काय पुण्य केले, काय काय त्रास दिला, काय काय कुणाचा छळ केला, तो तुमच्या पत्रिकेमध्ये जमा होतो, आणि त्यानुसार पाप होतो, आणि ते भोगायला देतो. त्याला म्हणतात ललाट पत्रिका. हो माऊली. पाप पुण्याचा भंडार करून ठेवणारं जे ज्ञान आहे, तुम्हाला देहाची जाणे, वृत्तीत विकारे, जगताच्या दृश्याची जाणीव आहे, परमात्म्याची जाणीव कुठे? सांगा, जाणीव कुणाची? देहाची, जगताची, आत्म्याची. कुणाची जाणीव बघतो तुम्ही? देहाची माऊली. आईशिवाय जाणीव, आई ओळख, आई ऐक्य आहे, त्याचा अनुभव आहे, त्याची प्रतीती आहे. सांगा, नाही माऊली. आहे का अनुभव? नाही माऊली. किती अंधारात येत आपण. बेधुंद जगतो, बेधुंद वागतो, न ते ईश्वराचं न देना न घेना. त्याचा संबंध कसा आहे? तो आपल्याशी सदा अधिष्ठानपणा कसा आहे? त्याची शक्ती काय आहे? हृदयाची भक्ती काय आहे? परमुक्ती काय आहे? वेदाचं सौंदर्य काय आहे? संताची प्रभा काय आहे? ग्रंथाचं वचन काय आहे? हृदयातला भगवंत कसा आहे? आणि माझं चित्त कुणापाशी आहे? आहे वेळ? नाही माऊली. म्हणून श्रवण भक्ती नितांत करावी. आता तुमच्यासोबत मी संध्याकाळी आणि सकाळी पाठ सुरू केलाय. दुसऱ्या टाइमचा त्यांच्याकडे, उन्हामुळे त्यांच्याकडे बसायला जागा नाही, तिसऱ्या पाठाची पण सोय केली मी. मी मला जसं पूर्वी जगत होते तसं जगायचं. त्या म्हणलं या आपण पाठ करू. तुम्ही तसंच कायम ठेवता. व्यवहारातून बाजूला येत नाहीत, व्यवहार अलग होत नाही, व्यवहाराचा वाद करता येत नाही, व्यवहारात तिरस्कार करता. कोणची भक्ती तुमची? तीन गोष्टी बोलले, व्यवहारातून अलग होता येत नाही,
व्यवहार मिथ्या ठरत नाही, व्यवहारातला विकार संपत नाही आणि व्यवहार आणि बुद्धीचा संगम सुटत नाही. व्यवहार सुटावा, अव्यवहार व्हावं आणि त्याच्या संबंधात राहावं, आत्मानुसंधान भोगावं, देववृत्तीला त्यागावं, बोधात जगावं, रामाला बघावं, ब्रह्मस्वरूप व्हावं, जगत ब्रह्माला पुसावं, आत्मरंगात रंगावं, वेदामध्ये थांबावं आणि देहभावाला टाकून आपल्या पदावर यावं, बेधुंद जगावं, आत्मरंगात रंगून बेधुंद व्हावं. होतो आपण? होतो का? नाही माऊली. काशीला गेले, कोणी मातीत गेले आणि आहे तसे कडूला कडू राहिले. बदल काय तुला? काशीला काय केलं तुला बदल? काय अभिमान आहे पण त्या काशीचा. अरे बाप्पा, विचित्र विचित्र गेले पुन्हा आले. कुठं नाही काशीचा विश्वनाथ, विश्वात येतो म्हणून विश्वात्मके देवे. तू विश्वाचा नाथ आहे ना, मग म्हणून विश्वात्मके देवे. ज्याला विश्वात्मके देवे कळल्यावर काशीला काम नाही आणि ज्याला ते हे कळत नाही त्याला काशी शिवाय जमत नाही. हो माऊली. नाही कळत तुम्हाला? कसं कळत? हे गांभीर्य कळतच नाही. विश्वनाथ म्हणले, विश्वात्मके देवे म्हणले, सांगा बरं समन्वय. थांबते मी, बोला. तीर्थाला तोंड घेऊ म्हटलंय डिफरन्स काय आहे हे जर कळत नाही तर जाऊन फायदा नाही. पुण्य होईल, आम्ही त्याला चाटत नाही. तुम्ही बसा तर त्याला चाटित. कारण स्वर्गात जायचंय, पुन्हा मरायचं खाली यायचंय, ते तुम्हाला तेच करायचंय ना, म्हणून ती आवडते. स्वर्ग आणि नरक, दुसरा काय? एक पाप करून नरकाला, एक पुण्य करून स्वर्गाला. पण ज्ञान करून आपल्याला कुठं प्राप्त व्हायचं? स्वानुभूती कधी घ्यायची? स्वानंद कधी भोगायचा? ज्ञान मकरंद कधी उघडायचा? भ्रमर होऊन मकरंद कधी खायचा? बुद्धीने भ्रमर व्हावं लागतं. जसा कमळातला मध भुंगाच काढू शकतो. तुम्ही काढता मध? काढा बरं. येतो काढता? नाही माऊली. जसं तो भुंगा, तो भ्रमर पुष्पातला मध काढून एक पोळी करतो मधाची, तो आपण उपटून घेतो. भुंगा मध काढतो सगळ्या फुलांचा, तसा संत मध बोध काढता सगळ्या वेदाचा. साष्टांग दंडवत कळतं का? मध खायचं कळतं सकाळी. मध खावा, शरीराला चांगला. खायचं शिका, फक्त मरुस्तर शिका. हे खायचं आणि ते वाकवायचं आणि ते खाली वाकायचं, मुंडगौरी करायचं, तेवढंच करा. मरुस्तर त्याला नुसतं तेच करा. याला ते सेवा, त्याला नुसतं. वा, हा अभिमान आहे देवाचा. पण याचा पाठ करणं म्हणजे त्याची भेट आहे. वृत्तीतून ह्याला अलग करणं म्हणजे विवेक आहे. ह्याचा पाठ करणं म्हणजे मोक्ष आहे. ह्याचा संबंध टाकणं म्हणजे अभेद आहे. आणि ह्याची प्रीती बंद होणं, वृत्तीला ह्याला सोडून देणं म्हणजे वैराग्य आहे. ह्याचा अभाव म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आणि ह्याच्यातून वृत्तीने बाहेर निघणं म्हणजे ब्रह्मभाव. साष्टांग दंडवत माऊली. खाली वाकण, मुंडकवरी करण, पाय टांगडे तिकड करा. म्हणून तर हेच करा. दुसरं नाही. आम्हाला ह्याची सेवा करायची आहे, कर ना. मग किती करते ती सेवा? काय खायचं, कसं झोपायचं, कसं चालायचं. काय तुम्हाला शहर येत नाहीत, काय वाटत नाही? असेल तर वाटेल, नसल्याला काय वाटत प्रश्नच नाही. चला कुठं तोंड त्याला खुलू जास्त नाही. कसं जगतो ते सांगायला देणं नाही घेत तुमचं. मला करायचं काय? काळजी घ्या, पण स्वतःच अज्ञान किती वाटत त्याची पण काळजी घ्या. मी कोणत्या स्थितीत आहे ते पण बघा. आयुष्य कसं फेकून दिलं ते पण बघा.
स्वतःसाठी काय जगलं ते पण बघा, आत्मचिंतन झालं का ते पण बघा, गुरुची संगती झाली का, अध्ययन झालं का, शास्त्र अभ्यास झालं का, काय नाही. काय खायचं आणि काय बोलायचं आणि कसं वागायचं आणि कसं. अरे राम, जिकडं तिकडे हेच वावटळ. कुठे वगैरे कितीच मिळते आम्हाला ऐकायला. खूप त्रास होते, भयंकर. कळत आम्हाला हे काय ते पावली, दुसरं काय ह्याच्यापाशी हेच आहे, तिसरं नसतंच काय. चला, ललाट पत्रिका म्हणजे काय हे सांगतो, सांगा असा शिष्याचा प्रश्न गुरुला आहे. सांगतो, ऐक. प्रत्येक जीव पाप पुण्यादी जी जी कर्मे करतो. आलं का नाही तेच विषय? हो माऊली. आलं का? पल्ले पुढे जातात फोबाड. नाही, बरोबर आलं. आलं का तेच? हो, तेच आलं माऊली. ऐका आता. प्रत्येक जीव पाप पुण्यादी जी जी कर्मे करतो त्याचा हिशोब यमराजाच्या कारभारीत गुप्त म्हणून आहे तो ठेवीत असतो आणि नंतर यमराज त्या त्या क्रमाप्रमाणे त्याची ललाट पत्रिका तयार करून त्याला जन्मादीद्वारे सुखदुःखादी फल देतो. त्यामुळे 184 योनी प्रत्येक जीवाला फिरायला लागतात असे पुराणात सांगितले आहे. लोक म्हणतात हे तुम्ही तयार केलं. ते नसतो. माकड तोंड आहे. काय असतंय मग तू सांग. चित्रगुप्त नसतो, ललाट पत्रिका नसती, तुमचं बोलणं नसतं, तुमचा नाही, तू होतोय शकता जन्मला पृथ्वीवर बापाचा झेंडा. हे काहीच नसतं. मग तुमचा जन्म आणि मृत्यू फेऱ्या नसत्या. तुझं काय सांग की मग काय असत ते तू सांग. त्याला पापाचं वजन म्हणते. ऐका, जन्म मरण देणारी ललाट पत्रिका तीच. यासाठी सद्गुरु जो जीवाच्या सच्चिदानंदमय अशा आत्म्याचा संबंधाने त्यास उपदेश करतो. त्यासाठी सद्गुरुनाथ जो जीवाच्या सच्चिदानंदमय अशा आत्म्याच्या संबंधाने जीवाच्या सच्चिदानंद आत्म्याच्या संबंधाने शब्द नीट धरीत जा. तुम्हाला अनुवाद करायचा काही चिंताच नाही. तोंड बंद करायची, पोथी सुरू करायची, ठेवायची. कुणी पूजा करतं, कुणी व्यायाम करतो. मी बायकाच ऐकलो, कुणी फोन लावून व्यायाम करतात बायका. गेला यम हरील की नाही ह्या बाईला सांगा तुम्ही. हो माऊली. ऐकू नको ना. व्यायाम करताना फोन का, कुणी फिरायला जाताना फोन. बापरे बाप, सोडू नका पण हा. खान वागतेत लोक. बाप, तोंडात अशा हाणावरती खन खन थोपाड फोडावाटी तिथे लोक हेच आहे. आणि ती फाडायची तर कशी. यासाठी काय करायचं, सद्गुरु जो जीवाच्या सच्चिदानंद रूप अशा आत्म्याच्या संबंधाने. सद्गुरु कसा आहे, तो कसा आहे, सच्चिदानंदमय झालेला आहे. त्याला आत्म्याचा संबंध आलेला आहे. तो देहामध्ये नसलेला आहे, वृत्ती विरहित आहे, इंद्रियाला सोडू नये, जगत भावाला तोडू नये. तो ब्रह्मरूप आहे, तो सद्गुरु आहे. त्याच्यापाशी गेलं, त्याचं ज्ञान घेतलं तर ललाट पत्रिका चिंध्या चिंध्या चिंध्या. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. बापरे बाप. आम्ही योग्य गुरु मिळाला आम्हाला. तुमची गुरु माऊली गुरुजी. हो माऊली. होत आहे, फळ मिळतच नाही. महत्व असतं बेटा. जो देह माझा वाटतो तो जळणाऱ्या अग्नीमध्ये काय विश्वास ठेवायचा. जो नाते टोचणार आहे त्याला काय माझं म्हणायचं. जे जगत दिसणार आहे ते भ्रमाच आहे त्याला काय बघायचं. जे अधिष्ठान आहे त्याला का सोडायचं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. अलिप्त भाव असावा, विरक्त दशा असावी, ज्ञानाची स्थिती असावी, वेदाची अवस्था भोगावी, वृत्तीचा भेद टाकावा, अभेदात जगावं, आत्मप्रकाशात राहावं, स्वयंला
पाहावं, स्वयंभू व्हावं. स्वयंला स्वयंनी पाहावं. बोधानं, वेदानं, ज्ञानानं, त्या चिंतनानं स्वयं व्हावं. त्याला म्हणतात स्वसंवेद्या आत्मरूपा. याला म्हणतात स्वयं वेद्या, स्वतःला स्वतः ओळखणे. स्वसंवेद्या, मी आत्मरूप आहे. देहरूप का झालं माहित नव्हतं. अज्ञान होतं, वासना होती, इच्छा होती, भेद होता, संशय होता आणि लोभ होता. तो सगळा संपला. बोधानं धुतला, वेदानं तो बुद्धीतून फेकला आणि संतानं आत्मस्वरूपाचा लाभ करून दिला. कोटी नमन त्या चरणात. साष्टांग दंडवत माऊली. अंग दंडवत आहे, कोटी कोटी प्रणाम. सांगा तुम्हाला, रोज त्यांच्या चरणावर मस्तक होत आमचं. सातचा काटा घरात कधीच उघडला नाही, आयुष्यात उघडला नाही. घड्याचा काटा मठातच, ग्रंथ हातातच, शब्द हृदयातच, ध्वनी फक्त वेदाचा ऐकला. म्हणून हे आज पद भेटलं, हातात ग्रंथ आला, तुम्ही भेटले आणि रोज बोधाचा पाऊस देतात माऊली, संत, गुरु, वेद. रोज रोज. आज एवढं सुंदर सांगायचं होतं मला. आपल्या विषयी चाललाय सद्गुरु जो जीवाच्या सच्चिदानंदमय अशा आत्म्याच्या संबंधाने, सद्गुरु जो जीवाच्या सच्चिदानंदमय अशा आत्म्याच्या संबंधाने त्यास उपदेश करतो. कळाले का शब्द नाही? हो माऊली. कळेल. जो सद्गुरु आहे, जो ज्या जीवाचा आत्मसंबंध आहे त्यानुसार तो उपदेश करतो आणि देहाचा संबंध बंद करतो. अशा सद्गुरूला शरण झाल्या गेल्यावर तो ललाट पत्रिका फाडतो. शांत बोला, आता हे 5 वाक्य द्या. टरटर ओरडू नका. काय भाभी बोली, काय टरटरी, माया काय बोलता तरी येतं का नीट? त्याला बोला 5 वाक्य. जो जीवाच्या आत्मसंबंध आणि जो सच्चिदानंद रूप आहे, त्याने देहाचा संबंध केलेला आहे. त्याला तो संबंधातून वृत्तीला बाहेर काढण्यासाठी जो ब्रह्मज्ञान देतो आणि बुद्धीला बाधित करून आत्मस्वरूपाचा अनुसंधान प्रकट करतो. अशा सद्गुरूला शरण गेल्यावर ललाट पत्रिकाच्या चिंध्या होतातच. हो माऊली. तुम्हाला जरा सुरुवाती शब्द कठीण असतील, अभ्यास कमी करता तुम्ही, त्याचं फळ आहे. 2 ओळी तुम्हाला विचारते मी, फक्त 2 ओळीचं विश्लेषण. सद्गुरु आत्म सच्चिदानंद स्वरूपाच्या आत्मसंबंधाने जीवाला जो आत्मबोध देऊन देहाचा संबंध बंद करतो आणि जो जीवाला सच्चिदानंदाचा संबंध असतो तो जागृत करतो. आणि जेव्हा तो जीव आत्मा परमात्म्याशी समरस होतो, त्या संबंधाचा भोग घेतो, देहाचा संबंध निघून जातो, वृत्ती अज्ञानातून अलग होती आणि बुद्धी ब्रह्मरूप होती. तेव्हा ती सच्चिदानंदाची खरी स्थिती, तेव्हा अज्ञानाची समाप्ती, तीच देह बुद्धीची त्या ठिकाणी विराम पावती आणि देह बुद्धी संपूर्ण बुद्धी आता अंतरात्म्याला शिवती आणि त्या ठिकाणी त्याला तिथंच थांबती आणि गुरुच्या उपदेशाने राम बनती. तेव्हा ती रामाला बिलगून असती, देहातून अलग असती, जगतातून भिन्न असती, स्वरूपामध्ये अभिन्न असती. तिची ललाट पत्रिका फाटलेली असते. नाही कळालं माऊली, कळालं. खूप छान सांगितलं. दुसऱ्यांदा अजून छान सांगितलं. नाही माऊली, तुमच्या हृदयात आहे सगळं. सांगा 2-4 वाक्य. भाभी सांगा. प्रेरणा झोपली का काय? त्यांचा संबंध देहाशी नसतो, कारण देहाचा बाध असतो. बाध म्हणजे
ही मिथ्यात्व निश्चय झालेला असतो. वृत्तीने त्याला सोडलेलं असतं. वैराग्याचं वैभव असतं. ज्ञानाची परिसीमा असती. बोधाची शक्ती असती. परमात्म्याची प्रतीती असती. जगतबुद्धीची निवृत्ती असती आणि दोघांच्या ऐक्याची स्थिती असती. ती आत्मस्थिती सद्गुरु स्वतःही बघतात आणि जगालाही वाटतात. बापरे, साष्टांग दंडवत. वाव. सांग प्रेरणा आता. हो माऊली. सच्चिदानंदमय सद्गुरु त्यांची देहाची मिथ्यत्वाचा निश्चय असतो. वैराग्याचं वैभव असतं. ज्ञानाची परिसीमा असते. जगत बुद्धीची निवृत्ती असते आणि जी आत्मस्थिती ते स्वतः भोगतात ते जगताला देतात. ते सद्गुरु असतात. येस. वाव. यातले 1-2 वाक्य गेले, बाकी सगळं आलं. सगळं आलं. हॅलो प्रेरणा. हो माऊली, जातेच आहे. पत्रिका फाटण्याबद्दल आपला जो बोध आहे, जी की ललाट पत्रिका रेषा लिहिलेली सटवाई डेरेली सकाळी 5वी 7वीला कळतं ना. सटवाई माहिती की नाही? हो माहिती माऊली. ती लिहून जाते एका जन्माचं आणि गुरु सांगतात अनंत जन्माचं. अगदी माऊली. किती फरक आहे बघा. ती एका जन्माचं सुख दुःख लिहून जाते असं भोग. परंतु आमचे सद्गुरु लाखो कोटी जन्माचा भोगाचा नाश करतात. सांगा मोठं कोण? सद्गुरु. सांगा. सद्गुरु. सद्गुरुच काही सद्गुरुच. त्यासारखं मोठं कोणी नाही. कोणी नाही खरंच. कोणीच नाही जगात. पण असं सुख देणार, अपेक्षा रहित, मतलब रहित, स्वार्थ रहित सद्गुरु दान देतात. पण प्रत्येक ठिकाणी स्वार्थ असतो, मतलब असतो आणि मग व्यवहार असतो. इथं स्वार्थ नाही, मतलब नाही आणि काहीच नाही. अशाच नाही. निस्वार्थ बुद्धीनं वेदाला काढतात, अज्ञानाला झाडतात आणि जीवाला शिवपणा देतात. हृदयातला परमात्मा उघडा करतात. अविद्येचं झाकण मोडून काढतात. वृत्तीला आत धाडतात. दोघांसह मिलन करतात आणि तेव्हा ब्रह्मभाव जागा होतो आणि बुद्धी ब्रह्मपदावर जाते. त्या शिवाला पाहती आणि स्वरूप होती. ही ज्ञानाची खरी संपत्ती. साष्टांग दंडवत. शिष्यास उपदेश करतो. आत्मसंबंधाने तो शिष्यास उपदेश करतो. त्याच्या वचनावर दृढ विश्वास धरून त्याचा अनुभव जीव घेईल. त्याच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून त्याचा अनुभव जो घेईल तरच ती ललाट पत्रिका फाटून जाईल. म्हणजे जन्म मरणाचे दुःख टळेल. हे स्थूल रीतीने समजावे या हेतूने तुला एक दृष्टांत सांगतो, ते ऐक. खालच्या 4 ओळी पुन्हा सांगते, नीट ऐका. सगळे भक्तगण मंडळी ऐका. त्याच्या वचनावर आत्मसंबंधाने त्याचा उपदेश करतो. कोणता? जीवाचा जो सच्चिदानंदमय असा आत्मसंबंध त्यानं घेतलेला असतो, त्या संबंधाने तो उपदेश करतो. त्याच्या उपदेशावर दृढ विश्वास करायचा आणि त्याचा विश्वास करून त्याच्या वचनावर विश्वास ठेवायचा. तरच तुमची ललाट पत्रिका फाटली जाईल. जन्म मरणाचं दुःख टळेल. असा स्थूल रीतीने तुम्हाला ते समजावून सांगायला स्थूल आहे. ललाट पत्रिका स्थूल आहे आणि जेव्हा आत्मचिंतन सुरू होतं विचारसागर ते सूक्ष्म आहे. कळालं? हो माऊली. हे तुम्हाला सांगण्यासाठी ललाट पत्रिका कशी फाटल्या जाती हे दृष्टांत सांगून सांगतो. मग तुम्हाला कळेल. विष्णू दत्ताची गोष्ट ऐका. विष्णू दत्त सावकार पटपट वाचते ऐका. ह्याच्यामुळेच मला तिथे पंचकर्णक वाटलं होतं. मधली गोष्टी आता पुढी गोष्टी तुम्हाला वाचा म्हणणार आहे. मी सोडून देणार 2 पंक्ती सांगायला आताच. कोणी एक सावकार होता. त्याने मूर्खपणाने काही दुर्जनाबरोबर व्यापाराचा संबंध ठेवल्यामुळे त्याच्या सर्व द्रव्याचा नाश झाला. इतकेच नाही पण उलट तो कर्जबाजारी पण झाला. कशामुळं? त्याने दुर्जनाबरोबर व्यापाराचा
काय संबंध ठेवला? दुर्जनाबरोबर त्यानं सावकारानं संबंध ठेवला. ठीक आहे. पुढे लवकर जेव्हा त्याच्या सावकाराने त्यास आपल्या येण्यासंबंध तो सावकाराकडे आला, पण त्यानं त्याच्यात खूप शिव्या खाल्ल्या. चल, त्याप्रमाणे तो हलक्या पगाराचा किराणा व्यापाराची किंवा कापडवाल्याची चाकरी करू लागला. पण त्याबद्दल जास्त वेतन मिळते ते साडे 200 रुपये वर्षास. ऐकली का भाषा? कोणत्या काळातला ग्रंथ आहे? वर्षाला किती? 200 रुपये. हो माऊली. बघा, 200 रुपये हे काही 5 मिनिटात व्हायला पुरत नाही आपल्याला. पुरतात का? नाही पुरत माऊली. हा टाकडा जरा व्यर्थ खर्च बंद करा. थोडा पैसा साठवा. खर्च बंद करा. सगळ्याला सांगणे हा इतक्याच जेमते उदरनिर्वाह होण्याची सुद्धा मारामार. त्याचा उदरनिर्वाह होत नव्हता. 200 पगार उतरत नव्हता. मग त्यातून सावकार त्या 200 मध्ये उदरनिर्वाह होत नव्हता. त्याचं व्याज त्याला फेडता येत नव्हतं. त्याने काय केलं? आयडिया बघा. मग त्यातून सावकाराचे व्याज त्याला कसे द्यायचे असे होता होता सहज देणे जसे दिवसेदिवस जास्त वाढत चालले तसे त्याने धनको अतिशय तगादा करून त्या जास्त जास्त दुःख देऊ लागला. तो ज्याचा पैसा घेतला तो दुःख देऊ लागला. आणि त्या धनकोत एक कर्जबाजारी सावकाराचा इथेच दयाळू त्याचा असा मित्र होता. तो त्यास म्हणाला, अरे बाबा, अशा हलक्या पगाराची निर्धन पुरुषाची चाकरी करून तुझी कर्जातून मुक्तता कधी सुद्धा व्हायची नाही. यासाठी तुला एक उपाय सांगतो, तर कर. या गावात विष्णुदत्त नावाचा एक मोठा सावकार आहे. तो अतिशय सधन आहे. तो उदार पण आहे. त्याला शरण जा. पगार मागितल्याशिवाय आपले शरीर मन त्याच्या कामात सोडून टाक. त्याचे काम आपले स्वतःचे काम समजून कर. तो सांगितले काम, पडले ते काम प्रामाणिकपणे कर, निष्कपट्याने कर. त्याचा पगार देऊ लागला तर तो पगाराचा आपणच नको असं सांगून टाक. आणखी असे म्हण की अन्न वस्त्र वाचून मला तूर्त कशाची जरूरत नाही. पोटापुरतं खायला द्या. असे तो केलेस म्हणजे तुझ्यावर त्याचा पूर्ण लोभ होईल. आणि तसा त्याचा लोभ जडला म्हणजे तुला आपला समजून तो तुला कर्जातून मुक्त करेल. असे सद्गुरु साधकाला आपलं समजून अज्ञानातून मुक्त करेल. कळाला का? हो माऊली. प्रयास बघा कसा लावलाय. हो, कळतो का नाही? कळतो माऊली. असे इथं चिंतकाचे भाषण ऐकून तो कर्जदार नित्य शुद्ध सावकाराकडे जाऊन येऊ लागला व त्याच्या योगाने लवकर त्याचा स्नेह संपादन त्याची चिंतकाने सांगितल्याप्रमाणे तो चाकरी पण करू लागला. त्या विष्णुदत्ताने त्याचा पुढे प्रामाणिकपणा पाहून व पगार घेतल्याशिवाय आपली चाकरी करतो असे लक्षात घेऊन तो काही दिवसांनी आपल्या मुख्य मुनीची जागा त्याला दिली. त्या अधिकाऱ्याचे काम तो करत असता तो 2-3 वर्षे लोटली. हा असा चांगल्या रीतीने मुख्य मुनिमाच्या जागेवर असल्यामुळे त्याला पैसा आज नाही उद्या खचित देईल अशा मनात बाळगून तो पगार न घेता काम करू लागला. विचार करून व धीर धरून त्याच्या जुन्या धनकोनी तितक्याच अवधीत पैशाबद्दल त्याच्यावर पुढे सुद्धा काढला नाही. त्या बाकीच्या जो कर्ज गेला होता त्यानं म्हणला, हा मोठ्या सावकाराकडे काम करायला कधी न धन पिटता म्हणून त्यानं त्रास देणं बंद केला. म्हणजे चिंतन करणाऱ्या साधकाची देव हे करतो, तसबी घेतो की आता हा चिंतन करायला त्याचं प्रारब्ध पण ह्या त्रस्त होण्याचं उग्र कमी करतो. तो तसा तो कर्जदार त्याला म्हणतो, आता तो मोठ्या सावकाराकडे गेला, ह्याच्यापासून काहीतरी लाभ होईल, आपलं कर्ज फिटेल. तसं देव म्हणतो, हा संताकडे गेला, आता ह्याचं जे प्रारब्ध उग्र आहे ते कमी करायचं, त्याला बोलायचं नाही. तसा तो सावकार त्याला बोलत नव्हता. तसं प्रारब्ध त्याला दुःख देत नाही. हो माऊली. समन्वय बघा कसा आहे ते. हो माऊली. हो, त्याने देता आले नाही म्हणून मागणाऱ्या धनकोस तितक्याच मुदतीत काही दिले नाही. त्यामुळे त्या धनकोपैकी एक जण सहज अतिशय त्रासून एक दिवस तो मुली रस्त्याने जात आहे असे पाहून त्याने काय बोलावायचे हे पढवून आपल्या एका मनुष्या त्याच्याकडे पाठवले आणि
आणि ते मनुष्य मोठ्या तिरस्कारणे व त्याच्या वर्णी लागला असं कठोर शब्दाने तो बोलू नये ते बोलला. ते ऐकून कर्जबाजारी मुनीम अतिशय खिन्न झाला आणि तसाच मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी गेला. त्यास उदास पाहून यजमान विचारले, तुला काय झालं? मुनीम साहेब, आज आपण असे उदास का दिसता? असे यजमानाने त्याला मालकाने विचारल्याबरोबर त्याच्या डोळ्यात खळखळ पाणी आले. तेव्हा पुन्हा यजमान विचारले की मुनीम साहेब काय झालं? इतकं मोठं दुःख ते कोणतं झालं ते मला सांगा. मी तुमचे दुःख घालण्याचा प्रयत्न करीन. माझ्यापाशी आपले दुःख सांगाव्यास अगदी लाजू नका, भरू पण नका, असे त्याने आश्वासन दिल्याबरोबर मुनीम सांगू लागला की मी काही कालापूर्वी मूर्खपणाने दुर्जनाच्या संबंधाने व्यापार केला, त्यामुळे मी कर्जबाजारी झालो. सर्व संपत्ती घालून बसतो. इतकेच नाही तर उलट कर्जबाजारी झालो. मी आपल्याकडे चाकरीस राहिलो. असे पाहून चाकरीस राहिल्यापासून आज युक्तीपर्यंत त्याने मला धमकवून कोणतेही आपल्या पैशासंबंधी मजवळ गोष्ट काढली नाही, त्रास पण दिला नाही. पण आजच सकाळी मी रस्त्याने चाललो असता त्याने धनपैकी एकाच्या चाकराने मला भर बाजारात उभा करून ऐकूनही अशा कठोर शब्दाने ताडण केले. माझी पुरी इज्जत घेतली आणि त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वाईट वाटले. या कारणाने मी सहज आपणास खिन्न आणि उदास दिसतो. ते ऐकून यजमान म्हणाला, अरे भल्या माणसा, असे होते तर यातले काही आज तागात माझ्या कानावर आले घातले नाहीस. घातले असते तर तुला यापूर्वीच केव्हाच कर्जातून मुक्त करून टाकले असते. असो, चिंता नाही, झाले ते झाले. तुझ्या दंतोपाशी तू लिहून ठेवलेले दैव दस्तऐवज आहे की नाही मला पाहू. हे ऐकून मुनिमाने त्याला सर्व सावकाराची नावे सांगितली. त्याची ऐवज सोनं, चांदी, पैसा ठेवलं सगळी रक्कम सांगितली. त्याबरोबर सर्व धनकुश यजमानाने बोलावून घेतले. जेवढे जेवढे कर्ज घातले तेवढे लोक आले. त्यांचे सोनं, पैसा ऐवज त्यांनी ठेवलं होतं त्यांना तिला दिलं. ऐका, तुमचे ऋणी आहे त्या सर्वांना मी निकाला करतो. मी तुम्हास कबूल असला पाहिजे की मुनिमाना हे यजमानाने विचारले की मी ज्या रीतीने तुमच्या देण्याचा निकाल लावणार त्यावर तुम्ही विश्वास बसेल ना? त्यावर मुनिमाने सांगितले, आपण जे कराल ते मला कबूल आहे. त्याबरोबर यजमानाने सर्व धनकुची बरोबर समजूत घालून कर्जाची फेड करून त्याच्यातून त्याला सर्व दस्तऐवज फाडविले आणि आपल्या कर्जदार मुनिमाला कर्जातून मुक्त केले. आपल्याला फक्त एकच घ्यायचं, त्या कर्जदाराला त्या कर्जातून मुक्त केलं, तसं जीवाला अज्ञानातून मुक्त केलं, बंधनातून, दुःखातून, जन्म मृत्यूतून मुक्त केलं. कळालं का? हो माऊली. हो माऊली. माऊली कळलं. दृष्टांताचा सिद्धांत जो आहे, आता खालची हेडिंग आहे पान नंबर 38, तर याच्यावर आपण हा दृष्टांताचा सिद्धांत उद्या जो टाइम संपलाय. नरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ सब साधु संतन की चला बोलू नका. पंचकरण कळायला का तुम्हाला सगळ्यांना? चला बोला. हो माऊली, खूप छान कळतंय. माऊली. आता टाइम काय झाला? 8:10. कथेचा 8:05 झाले, 8:05. सद्गुरूकडे जाऊन चाकरी केली. सद्गुरूकडे राहिले की सगळे का दस्तावेज पाठवून जातात. बस किती सुंदर सांगितलं त्याचं. हे रूपक आहे, हे रूपक की सद्गुरूकडे गेले की सगळं काळजी करायला. कुठे आहे सांग, काय आहे तुझं सांग, ये इकडे, मी काढतो सगळं. सगळं आज्ञा मी काढतो तुझं, काय आहे सांग. राम राम. खूप छान आहे. कारण साधक आणि संत, शिष्य आणि सद्गुरू, जेव्हा साधन भगवंत प्राप्तीचं असतं आणि व्यवहारामध्ये वृत्ती ईश्वरामध्ये तदाकार असते, देहाचं भान नसतं, फक्त जाण ईश्वराची असते, ही जीवनमुक्तीची स्थिती असते. वैभव सुखाचं असतं, प्राप्ती हरीची असते, मुक्ती बोध ज्ञानाची असते आणि विरक्ती हृदयाची असते. आणि त्या ठिकाणी मन राम बनलेलं असतं. जे राम मन देहाला माझं म्हणणार, त्यानं देहाला टाकलेलं असतं.
जगद्भाव सोडलेला असतो, आत्मभाव प्रगटलेला असतो, सद्गुरूने त्याला स्वतःसारखं केलेलं असतं आणि श्रवणाच्या माध्यमातून जीवाला रामपद आलेलं असतं. म्हणून हे श्रवण तुम्हाला मुक्तीच्या द्वारात नेतं, हे मनन तुम्हाला आत्मसंबंध करून देतं आणि हे गुरु ब्रह्मरूपता प्राप्त करून देतात. म्हणून भ्यायचं नाही. हो माऊली.